दुनियादारीनंतर पुन्हा एकदा सुशांत शेलर आपल्याला एका नवीन चित्रपटात दिसणार आहे, वंशवेल. आणि त्याच्यासोबत असणार आहे एक नवीन अभिनेत्री मनीषा केळकर. ओके, तर मनीषा, मला तुझं पहिलं सांग, आज स्पेशल कॉस्ट्यूम काय आहे? मुळात मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो. मनीषा केळकर ही नवीन अभिनेत्री नाही आहे. गेली खूप वर्ष ती मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आणि बॉलिवूडमध्ये तिचे 2 फिल्म्स येऊन गेले आहेत. बंदूक तिची नुकतीच रिलीज झालेली हिंदी फिल्म आहे. सो मनीषा ही खूप माझ्या जुनी मैत्रीण आहे आणि खूप फिल्म्स केल्यात तिने. नक्की, सॉरी फॉर दॅट, यू आर नॉट अ न्यू कमर. पण आम्हाला तू चांगली गोष्ट आहे असं वाटायला, म्हणजे अजून नवीन नवीन एक्सपेरिमेंटल फिल्म्स आणि कॅरेक्टर्स वेगवेगळे करायला मिळतील, तर वाय नॉट. मनीषा, एक खूप छान एक ग्लॅमरस लुक तुझ्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. तर त्या ग्लॅमरस लुकबद्दल आणि तुझा ह्या चित्रपटात किती कनेक्शन आहे त्या ग्लॅमरस लुकचं, काय सांगशील? नाही, आता तुम्ही गाणं बघितलं म्हणून आय थिंक असं बोलताय, पण थ्रूआउट द फिल्म जो एक कौटुंबिक चित्रपट आहेच हा, पण व्हेरिएशन्स ऑफ लुक मला खरंच दिले गेले. त्या कॅरेक्टरला, प्रियांका जे कॅरेक्टर आहे ती एका श्रीमंत कुटुंबातली एक सून आहे. सुशांत माझे हजबंड प्ले करतात आणि पण घरी जे वर्चस्व आहे ते आमच्या सासऱ्यांचं आहे, किशोर कदमांचं. तर हिचं जे कॅरेक्टर आहे ते जरा सुरुवातीला दबून, पण एक श्रीमंत घराण्यातली सून, नटून सजून हो तशी दिसेल तुम्हाला ती, पण ते कॅरेक्टर कसं चेंज होतं आहे, तर ते नक्कीच तुम्हाला बघायला आवडेल. एक थ्रूआउट तिचं लुक म्हणा किंवा तिचं एक थॉट प्रोसेस म्हणा, तो कसा चेंज होतो आहे हे तुम्ही बघाल. एक विरहगीत सुंदर पाहायला मिळतं, ज्याच्यामध्ये विरह नक्कीच आहे, पण तुम्ही दोघं एकत्र असल्याचंही खूप सुंदर प्रेझेंटेशन पाहायला मिळतात. काय सांगशील या गाण्याबद्दल? खरं तर मनीषाबरोबर स्क्रीन शेअर करायला मला पहिल्यांदाच मिळाली. ती माझी मैत्रीण जरी जुनी असली तरी, आणि एका सुंदर अभिनेत्रीबरोबर अशा रोमांस करायला मिळणं हे कुठल्याही ॲक्टरला आवडेल. सो तो मी पुरेपूर त्या संधीचा फायदा उचलला आहे आणि चांगल्यात चांगलं ते गीत लोकांना आवडेल आणि ते कसं दिसेल याच्यासाठी आम्ही दोघांनीही प्रयत्न केले. राजीवनी खूप छान पद्धतीने ओव्हरऑल सिनेमाची ट्रीटमेंट खूप छान आहे. अमलिंदू हा सिनेमॅटोग्राफर आहे. अमित राजचं अफलातून म्युझिक आहे. दत्ता पाटीलनी खूप छान पद्धतीने सिनेमा लिहिला आहे आणि सुनील मानकरनी कुठेही कॉम्प्रोमाइज न करता सिनेमा प्रोड्यूस केला आहे. कारण खूपच सुंदर गाणी, म्हणजे सुनीलचं जे नाव घेतलं, आमचे प्रोड्युसर आहेत, त्यांनी, तुम्ही जर गाणीच बघितली, फिल्म अख्खी बघा, एक जस्टिस दिलं गेलं आहे त्या प्रोडक्शन व्हॅल्यूला, ते आमच्या प्रोड्युसरमुळेच. ते गाण्याचं तुम्ही बोलला जे आमच्या दोघांवर चित्रीकरण केलेलं आहे, येस इट्स अ सॅड सॉन्ग, पण आमचे जे डिरेक्टर आहेत राजीव पाटील, त्यांचा जो थॉट होता की बाबा एक जेव्हा आपण एक विरह कोणाचा तरी फील करतो, कोण सेपरेशन, तर आपल्याला काय आठवतं? ते हॅपी मुवमेंट्स आठवतात आणि तेच आम्ही ते दाखवले आहेत पडद्यावर आणि ते खरंच लोकांना खूप आवडत आहेत. आय होप आमची जोडी आवडेल सगळ्यांना. चित्रपटामध्ये टॅगलाईन जी आहे ती रिस्पेक्ट वुमन अशी आहे, तर सुशांत, ही वुमेन डॉमिनेटेड मूवी आहे का? वुमन डॉमिनेटेड नाही आहे, पण याच्यामध्ये मला असं सांगायला आवडेल की प्रोड्युसर जेव्हा मराठी सिनेमा करतो किंवा कुठलाही प्रोड्युसर एखादी फिल्म करतो, तेव्हा त्याला असं वाटतं की बाबा आपण बिझनेस करायला पाहिजे. शुअरली, म्हणजे प्रत्येकाने व्यवसाय म्हणूनच या चित्रपटसृष्टीकडे बघायला पाहिजे, पण नुसतं तेवढं न बघता आपण कुठेतरी समाजाचं देणं लागतो आणि समाजामध्ये ही गोष्ट, हा संदेश गेला पाहिजे, हा मेसेज गेला पाहिजे. तो मेसेज आहे कारण सध्या काय झालं आहे की एकत्र कुटुंब ही पद्धत राहिलेली नाही आहे. सो एकत्र कुटुंबामध्ये काय होतं, तसे ड्रॉबॅक आहेत, त्याचे फायदे पण खूप आहेत. पण हा चित्रपट पाहायला एका दिवसासाठी का होईना, पण चित्रपटगृहामध्ये ते विखुरलेलं कुटुंब एकत्र येईल आणि तो सिनेमा बघेल आणि आय एम शुअर की तो सिनेमा पाहून झाल्यानंतर ते कदाचित असा विचार करतील की आपण का सेपरेट राहतो, आपण सगळ्यांनी पुन्हा एकत्र यायला पाहिजे आणि आपण एकत्र राहायला पाहिजे. सो असं होईल, कारण टोटल फॅमिली पॅकेज असलेली ही फिल्म आहे आणि त्या फॅमिलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शेड्स आहेत. जशी मनीषाची शेड वेगळी आहे, माझी शेड वेगळी आहे, माझ्या भावाची वेगळी आहे, माझ्या वडिलांची वेगळी आहे, माझ्या आईची वेगळी आहे. पण या सगळ्यांना एक वेळ अशी येते की नोटीस करावं लागतं, स्वतःला कुठेतरी रिअलाईज होतं की आपण आपल्या स्त्रीला, आपल्या आयुष्यात असणाऱ्या स्त्रीला
रिस्पेक्ट करायला पाहिजे, मग ती आई असेल, बायको असेल किंवा मुलगी असेल. सो हा एक मेसेज आहे. फार सुंदर मेसेज आहे आणि एक विमेन कॉन्सेप्टवरून एक लक्षात आलं की तुझा पहिला चित्रपट आहे म्हणजे नक्कीच मराठीमधला राजीव पाटील सोबतचा आणि त्याच्यामध्ये तुला अगदी जवळ येणारा फेस्टिवल नवरात्रीवरती 18 अभिनेत्रींसोबत गाणं करायला मिळालं. कसा अनुभव? खरंच हा चित्रपट तुम्ही म्हणताय विमेन डॉमिनेटेड. ॲक्च्युली बघायला गेलं तर आमचे फुल सेट म्हणजे प्रोड्युसर, आमचे डिरेक्टर, आमचे प्रोडक्शन गाईज सगळ्यांना एक एक मुलगी आहे आणि हे विमेन पॉवर म्हणजे हे सगळ्यांना हा थॉट येणं हे पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. माझं कॅरेक्टर पण एक स्त्री पुरुष समानतेवर बोलतं आणि पण हे सगळं जेव्हा आपण थॉट प्रेझेंट करतो आहे लोकांसमोर तर ते प्रीचिंगली नाही केले. तर आमच्या डिरेक्टरनी डेफिनेटली ही फिल्म आउट अँड आउट एंटरटेनिंग बनवलेली आहे. तर तुम्ही हे सगळं तुम्हाला हे म्हणजे हे इश्यूज कळतील पण ते खूप तुम्हाला धमाल मस्ती करून समजवण्यात येणार आहे. आणि हे गाणं जे आहे आपलं 18 अभिनेत्रींचं ते ऐकून शहारे येत आहेत अंगावर खरंच. सगळ्या इट इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह सॉन्ग इन द इंडस्ट्री. कारण का या सगळ्या माझ्या मैत्रिणी द्या प्राइजलेस, सगळ्या इतक्या सुंदर दिसत आहेत, खूपच अगदी नजर काढावीशी अशी वाटते त्यांची. तर तुम्हाला नक्की आवडेल हे गाणं. सुशांत, राजीव सरांसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता? म्हणजे एकंदर एक वेगळा विषय, फर्स्ट टाईम त्यांनी फॅमिली ओरिएंटेड फिल्म बनवली आहे, तर काय सांगा? राजीवबरोबर सेकंड फिल्म केली मी. पहिली फिल्म केली होती ब्लाइंड गेम आणि ब्लाइंड गेमनंतर खूप वर्षांनंतर आम्हाला काम करण्याचा योग आला. मुळात काय राष्ट्रीय पुरस्कार विजेता जोगवा फिल्म आणि त्याच्यानंतर सक्सेसफुल सिनेमा, त्यांनी खूप सक्सेस फिल्म्स दिलेले. त्यामुळे अशा दिग्दर्शकाकडे काम करायला कोणालाही इच्छा असते आणि या निमित्ताने ती माझी इच्छा पूर्ण झाली. पुन्हा एकदा राजीवबरोबर काम करता आलं आणि उत्तम दिग्दर्शकाबरोबर काम करताना नेहमीच ॲक्टरला आनंदच मिळतो. सो तो आनंद या फिल्मच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा उपभोगता आला. सो थँक्स टू सुनील मानकर, थँक्स टू अरुण रहाणे ज्यांनी माझं नाव सजेस्ट केलं आणि थँक्स टू राजीव पाटील की ज्यांनी मला सिलेक्ट केलं. थँक्यू सो मच. तुम्हाला दोघांनाही चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.